भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी त्यांना अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। गावामध्ये विरोधी पक्षांना काम करू न देणाऱ्या सरपंचांची कामच बंद करा अशा सूचना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। SC/STच्या दारावर जाऊन योजना राबवा, आमदार सुरेश धस यांच्या बीडमधील अधिकाऱ्यांना अशा सूचना आहेत। शेळी पालनाचे शेड लवकरात लवकर चालू करा, गाय गोठे सुद्धा लवकरात लवकर चालू करा, विहिरी लवकरात लवकर चालू करा। पण गावामध्ये चालू करताना दोन्ही गटाचे चालू करा, नाहीतर सरपंच काय करतात, स्वतःच्या गटात चालून विरोधी गटाचं बंद, मग त्याचं सगळंच बंद। जो सरपंच असे उद्योग करीत असेल की विरोधी पार्टीचा नाही, माझंच एकट्याचं काम चाललं पाहिजे, तिकडचं बंद पडलं पाहिजे, मग तुझं बी बंद, म्हणजे अख्ख्या गावाचं बंद ठेवल्यावर मग जरा जागेवरती येत आहे। तर आम्ही दलित समाजासाठी पारगाव घुमरा आणि सौताडा या दोन ठिकाणी कोंबड्याचे शेड मंजूर केले। मला वाटतं 1,65,000 काय ते 55,000, पण त्याचे तिप्पट केलं ना आपण। जेवढे तालुक्यातले SC वाले म्हणते ना, अहो ह्या मनरेगाच्या कायद्यामध्ये सगळ्यात अगोदर प्रायोरिटी SC आणि STची आहे, आणि त्यांचेच काम आपल्याकडनं मंजूर होत नाहीये, ही जरा गंभीर बाब आहे। जे दलित म्हणत असेल ना मला कोंबड्याचं शेड बांधायचं, त्याला 1,10,000 कोंबड्याचं शेड तुम्ही पटकन देऊन टाका।